नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाबासाहेब आंबेडकरांचा अरे या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं का? अरे या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं का? अरे दलित मतावर निवडून आलेला या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं का? अरे या दलित मुस्लिम मतावर निवडून आलेल्या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं का? अरे या दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं का? हे दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं का? इम्तियाज जलील हाय हाय इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज जलील लाठी लेके आठ चप्पल लेके बोल मेरी बहना इम्तियाज पे इम्तियाज भाड्या पे इम्तियाज भाड्या पे बोल दलिता बोल मेरी बहना दलित महिलाचा अपमान करणाऱ्या या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? इम्तियाज जलील या भाड्याचं करायचं काय? दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, जगद्गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा। अरे हम सब इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? बोल दलित बोल बरी बहना बोल बरे भैया लाठी लेके चाकू लेके तलवार लेके बोल मेरे भैया बोल मेरी बहना लाठी लेके चाकू लेके चप्पल लेके लाठी लेके बोल दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? या इम्तियाज जलील भाड्याचं करायचं काय? दलितावर अन्याय करणाऱ्या इम्तियाज जलीलचं करायचं काय? या इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलील हाय इम्तियाज जलील हाय हाय इम्तियाज जलील हाय हाय इम्तियाज जलील हाय हाय इम्तियाज जलील इम्तियाज जलील इम्तियाज जलील दलित महिलाचा अपमान करणाऱ्या इम्तियाज जलीलचं इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? इम्तियाज जलीलचं करायचं काय? आंबेडकर नगरच्या महिला 500 रुपयावर विकले गेले। त्याला लाज वाटते काय? भाड्याला आमच्या जीवावर लांडून आलं, बाबासाहेबांच्या जीवावर तो निवडून आला लांडूकला आणि आम्हाला असं म्हणतोय आमच्या महिलाला। आम्ही त्याला कधी आमचा समाज एवढा आमचा समाज चांगला आहे, मयाळू आहे, आम्ही कधी मुसलमानाला आम्ही काही म्हणलं ना, आम्ही एक धरलंय त्याला। जो निवडून आला तसं तो आमच्या आंबेडकर नगर त्यानं पाय नाही द्यायला। आणि आता आमच्या आंबेडकर नगर महिलाला असं बोलतोय तो, त्या लाज वाटायला पाहिजे भाड्याला। गधा आहे तो गधा। दलितांना त्याला निवडून दिलं, बाळासाहेबांनी त्याला तिकीट दिलं, आमच्यापासून मोठा झाला तो। आणि आता आमच्या समाजाला, आमच्या समाजाच्या महिलाला असं बोलतोय। आंबेडकर नगरच्या बायानं त्याला, दलित समाजाने त्याला निवडून दिलं, त्याला काय केलं आमच्यासाठी? आतापर्यंत त्याला काय कोणाच्या मौतीला नाही आला, कोणाच्या लग्न कार्यामध्ये, कोणाच्या कार्यक्रमाला सुद्धा नाही आला तो। मग तो काय कामाचा आमच्या आला ना? आमचं म्हणतो काय? आम्हाला म्हणतो काय आम्ही इकडे गेलो काय? आम्ही काय फालतू बाय आहेत का? इकणार नाही। एका बापाची अवलाद असत आंबेडकर नगर मध्ये येऊन दाखवा त्यांनी। असं इकणारा म्हणतोय ना, तर खरंच यावा त्यांनी। खरंच एका बापाचा फायदा करेल असं तर त्यांनी इथं यावं। आणलं त्याला चपलांनी, त्यांना फिरून ठेवा बाबासाहेबाची देखत आम्ही। आम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही कोणाचा।
आणि 1 रुपया पण घेतलेला नाही कोणाचा. मीडियाच्या माध्यमातून जालिंदर भाऊ शेंडके आंबेडकरी चळवळीचे गेल्या 30 वर्षापासून काम करतात। या वार्डामध्ये कालकथित माजी नगरसेवक कतृती सोनवणे हे देखील नगरसेवक होते। हे त्यांनी ही वस्ती बसवलेली आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोनवणे त्यांचा राजकीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो। म्हणून इथलचा जो मतदार आहे तो महेंद्र भाऊ सोनवणे असेल, जालिंदर शेंडके असेल, आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूने आहे। आणि आज आम्ही एक येणाऱ्या मागच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दलित समाजाच्या मतावर इम्तियाज जलील यांना खासदार करण्यात आलं। या आंबेडकर नगरमधून त्या मूर्ख माणसाला, तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह आहे, मी शिकलेलो सवरलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे, अशा या चांगल्या मूर्ख माणसाला या आंबेडकर नगरच्या महिलाला, या दलित महिलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची बाई, दलित बाई 500 रुपयावर विकली। त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या महिलाची इज्जत 500 रुपयात विकली। त्याचा अर्थ असा होतो त्या इम्तियाज जलीलला सांगायचं आहे, तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जे अन्न खात आहे, तुझे जे मुलं जे अन्न खात आहे, या आंबेडकर नगरनं तुला खासदारकीमध्ये 4000 मतं दिले पाडव्या। त्याच्यामुळे या आंबेडकर नगरच्या बायाच्या, माझ्या मावल्याच्या, या दलित समाजाच्या बाईवर, त्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू विकली। या इम्तियाज जलीलचा मी जाहीर निषेध करतो आणि इम्तियाज जलीलला ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी महाराष्ट्रातल्या तमाम दलित नेत्याला आव्हान करतो, प्रत्येक कार्यकर्त्याला मायमाऊलीला आव्हान करतो की या औरंगाबाद शहरामध्ये जो इम्तियाज जलील दलिताच्या मतावर खासदार झाला तो आज दलित महिलाची इज्जत काढतोय। त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे। त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे इम्तियाज जलीलचं। त्याच्या ऑफिसमध्ये घुसून या आंबेडकर नगरच्या महिला त्याचं तोंड काळं करून त्याला रात्रभर ह्या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही कुठं दिसू देणार नाही। मी आंबेडकर नगरच्या वतीनं जालिंदर भाऊ शेंडकेवर आणि माझ्यावर त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की आम्ही 2.5 कोटी रुपये वाटले। अरे इम्तियाज जलील, तुझी लायकी 0 आहे 0, तुझी लायकी काही नाही। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, जालिंदर शेंडकेवर तू काल जो हमला करण्याचा प्रयत्न केला, 50 मुस्लिम गुंड घेऊन जे तडीपार झालेले आहेत, 307, 324 अनेक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। जमिनीच्या खंड्या वसूल करणारे, जमिनी हडप करणारे, शहरामध्ये व्हाईटनर विकणारे, शहरामध्ये चरस गांजा विकणारे, हे सगळे गुंडे घेऊन जालिंदर शेंडकेवर जो बूथवर एकला पाहून, दलित समाजाचा लीडर एकला पाहून त्याच्यावर जर तुम्ही गुंडांना हमला केला, त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आम्ही कोणत्याही पार्टीचं काम करतो एकनिष्ठेनं करतो। आम्ही जे बी काम करतो एकनिष्ठेनं करतो। इम्तियाज जलीलचं देखील काम या ठिकाणी आम्ही लोकसभेला केलेलं आहे आणि 4000 मतदान त्याला केलं। त्याला लाज वाटायला पाहिजे होती की ज्या मायमाऊलीनं त्याला खासदार केलं, तिची इज्जत 500 रुपये म्हणून अशी दलित महिलांना अपमान केलेला आहे। त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी प्रशासनाला विनंती करतो, CP साहेबाला, पोलिसांना विनंती करतो। मी सतीश पट्टेकर, पॅंथर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष, माझ्यासोबत आनंद लोखंडे विद्रोही पॅंथर सेनेचे अध्यक्ष आहेत। आज माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आरोप आहे। त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता, त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल, दलित मतदाराबद्दल, ते विष त्यांनी आज त्यांच्या तोंडून ओकलं आहे की सगळ्यात दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत 500 रुपयात। आंबेडकर नगर, ब्रिजवाडी या 6 येथील सगळा दलित समाज हा विकल्या गेलेला आहे 500 रुपयात। आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही, एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे।
आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे, त्यांचा जो संताप आहे, त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे, सार्वजनिकरित्या आमची बदनामी केली, विशेष करून दलित महिलांची बदनामी केली, त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवासी मंगलबाई दाभडे यांनी दाखल केलेली आहे. आपण बघू शकता की जवळपास इथे हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत, पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये इम्तियाज जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता, परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून. या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा. आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इम्तियाज जलीलचेच असतील. त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदान होऊ नये, दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचीच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे. तुमची पुढची भूमिका काय राहणार? इम्तियाज जलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाने कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत. मोर्चा असेल, निदर्शने असेल, याची आम्ही तयारी करू. आज दिनांक 21/11/2024 रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दलित महिलांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत, 500 रुपयामध्ये दलित महिला विकल्या जातात, त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे. जर आता आम्हाला PI साहेबांनी 2 दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर 2 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रोडवर उतरून आणि इम्तियाज जलीलला धडा शिकवशिवाय राहणार नाही. आपलं नाव सर? लक्ष्मण शिंदे.